नमस्कार शेतकरी बांधवांनो, यावर्षी उन्हाळी मिरची लागवड करत असाल तर या दोन बाबी तुम्ही निश्चितपणे करायला पाहिजे. त्यातली सर्वात पहिली बाब म्हणजे माती परीक्षण आणि त्याहीपेक्षा सर्वात मोठी दुसरी बाब म्हणजे पाणी परीक्षण. या दोन बाबी जर तुम्ही योग्य समजून घेतल्या, त्याचं मार्गदर्शन घेतलं, त्याचा अभ्यास केला आणि त्याला जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं, तर यावर्षी तुम्हाला भरमसाठ उत्पन्नही निघणार, तुमचा खर्चही कमी होणार, तुमची मेहनतही कमी होणार. या सगळ्या काही गोष्टी तुमच्या होऊ शकतात. पण याच्या उलट तुम्ही जर या बाबींना दुर्लक्षित केलं आणि सांगीवांगी कोणाची ट्रीटमेंट केली किंवा स्वतःच्या अनुभवाने जर तुम्ही करायला जाल, तर यावर्षी 100% तुम्हाला लिहून देतो स्टॅम्पवरती की तुमचं यावर्षी अतोनात नुकसानही झाल्याशिवाय राहणार नाही. माझा नंबर स्क्रीनवरती देतो. तुम्हाला ज्यावेळेस अडचण येईल ना, त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येईल, त्यावेळेस माझा नंबर तुमच्याकडे हा असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगेन कुठं अडलं आणि कुठं नडलं, त्यावेळेस त्याची मार्गदर्शन आणि गायडन्स तुम्हाला हे निश्चितपणे पुरवल्या जाईल. पण ह्या गोष्टीपर्यंत जाऊच नका. सर्वात पहिले मी तुम्हाला एक सांगतोय, बघा ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाता, एखादा आजार आपल्याला झालेला असतो, आपल्याला तो आजार सांगता येत नाही. डॉक्टर जेव्हा विचारतो की तुम्हाला काय झालंय, तर त्यावेळेस आपण सांगतो कसं तरी झालं. आता कसं तरी हा तरी आजार नाही आहे, म्हणून तो म्हणतो जाऊ दे ठीक आहे असू द्या. तुम्ही काय करा, तुमचा रक्ताचा रिपोर्ट आणा, लघवीचा रिपोर्ट आणा, अजून काही सिटी स्कॅन करा, अजून काही रिपोर्ट्स असतील ते रिपोर्ट्स, ज्या अवयवासंदर्भात असतील ते रिपोर्ट्स तुम्हाला काढायला सांगतो, त्याची टेस्टिंग तुम्हाला करायला सांगतो. त्या टेस्ट रिपोर्ट जेव्हा येतात त्या रिपोर्टमध्ये कळतं काय प्रॉब्लेम आहे, कोणता घटक जास्त झाला, कोणता घटक कमी झाला, कुठं काय अडचण आहे. ह्या गोष्टी जेव्हा त्या डॉक्टरच्या निदर्शनास येतात, त्याचं निदान होतं. त्याच्यानंतर तुम्हाला ती औषधी प्रोव्हाइड करतो आणि ती औषधी दिल्याच्या नंतर तुम्ही ठणठणीतपणे बरे होता. सुरुवातीला असं वाटतं डॉक्टर हा विनाकारणचा खर्च सांगतोय. रक्तीचा रिपोर्ट कशाला, लघवीचा रिपोर्ट कशाला, सिटी स्कॅन कशाला, ह्याचा अवाजवी खर्च होतोय, त्याच्यामध्ये करायला खूप वेळ जातोय. हे सर्वात पहिले वाटतं खूप खर्चिक आहे, पण त्याच्याशिवाय योग्य निदान हे होऊ शकत नाही. आणि जर योग्य निदान झालंच नाही तर तुम्हाला औषधी द्यायच्या कोणत्या, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांनो. त्याच पद्धतीनं आज तुम्हाला माहीत आहे व्हायरसवरती कसल्याही प्रकारचं औषध आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही. मग ते रासायनिकमध्ये असेल किंवा जैविकमध्ये असेल. व्हायरस कसा येतो हीच आज आपली संकल्पना क्लिअर नाही आहे. मग त्याच्यामध्ये आज आपण कुठून ना कुठून काही ना काही कोणाचे म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून काही ॲड्स बघतो, आपल्याला चांगलं वाटतात, तिकडूनही आपण काही गोष्टी करतो. कृषी सेवा केंद्राचं माध्यम ते पण आपल्यासाठी खुलं आहे. त्याच्यानंतर आपले मित्र असतात, नातेवाईक असतात, त्यांचे काही अनुभव असतात. सगळ्यांचे अनुभव एकत्रित करून आपण सगळं काही करण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी होतं काय, अवाजवी खर्च आणि नंतर काय होतं, पश्चाताप. यावर्षी मिरची लागवड करायला नको, झालेला खर्चसुद्धा आपला निघत नाही. तुम्ही निदान केलं होतं का? मग औषधी कुठून आणल्या? आता तुम्हाला माहीत आहे जर व्हायरसवरती कसल्याच प्रकारचं औषध नाही आहे, मग तुम्ही रोज दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी कसल्या औषधांची फवारणी घेताय? हे भारी भारीतल्या औषधी कशावर काम करताय? व्हायरसवरती काम करताय का रस शोषण करणाऱ्या किडींवरती काम करताय? रस शोषण किडी आहे किंवा नाही याचं निदान तुम्ही करताय का? नाही करताय. मग ह्या कोणत्याच गोष्टीचं निदान जर तुम्ही करत नसाल तर तुमचा यावर्षी 100% अवाजवी खर्च हा होणार. हे मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो. हा माझा नंबर लिहून घ्या तुमच्याकडे. ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्यावेळेस माझी आठवण नक्कीच येईल, त्यावेळेस तुम्हाला कॉल करायला सोपं जाईल. बघा शेतकरी बांधवांनो, यावर्षी पूर्ण महाराष्ट्रभर मिशन समृद्धीचा गाजावाजा कानाकोपऱ्यामध्ये मिशन समृद्धी जाऊन पोहोचलेला आहे. महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, तेलंगणा, UP, MP, सुरत या राज्यांमध्ये, गुजरात या राज्यांमध्ये सुद्धा आपलं मिशन समृद्धीचा प्रसार झालेला. खूप सारे शेतकरी तिथून मार्गदर्शन घेतात, तिथून ट्रीटमेंट करतात. आता महाराष्ट्रातील लोकांना विशेष करून आपण मराठीमध्ये बोलतो, त्यांना मराठी समजतही नाही, तरीसुद्धा ते ज्यांना थोडीफार मराठी समजते त्यांना माझे व्हिडिओ समजतात, ते मला कॉलही करतात, ट्रीटमेंटसुद्धा करतात. त्यांचेही काही अनुभव मी तुम्हाला नेहमी दाखवत असतो, व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा. तर यावर्षी मला एक बाब सर्वात महत्त्वाची निदर्शनास आली की आपलं पाणी परीक्षण करणं किती गरजेचं आहे. पाणी परीक्षण करत असताना आज वेगवेगळ्या भागात जेव्हा मी जातो, तिथलं पाणी परीक्षण करतो, त्यावेळेस मला पाण्याचा pH जो आहे तो साधारणतः 8च्या पुढे आणि 11च्या आत असा पाहायला मिळतो. आता पाण्याचा pH काय असतो हे आपल्या शेतकऱ्याला काही एक घेणं देणं नाही आहे. पाण्याचा pH काय असतो, तो किती असला पाहिजे, कशाने क्लिअर होणार असतो, कोणत्या औषधामध्ये म्हणजे पाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे का मातीमध्ये प्रॉब्लेम आहे, ह्या कोणत्याच गोष्टीशी त्याला काही घेणं देणं नाही. तुम्ही फक्त फवारणी सांगा, तुम्ही फक्त औषधी सांगा, तुम्ही औषधी सांगा, त्याचा फक्त मला रिझल्ट पाहिजे, हे पैसे घ्या मला औषधी द्या. फक्त एवढं शेतकरी, मला फक्त रिझल्ट पाहिजे. त्याची कारणे मी माझा शोधायची नाही आहे, ते काय निदान व्हायचं ते शोधायचं नाही आहे, फक्त मला औषधी पाहिजे, खर्च करायला मी तयार आहे. अरे पण त्याचा
आउटपुट मिळतंय काय? शून्य. रिझल्ट काय? शून्य. सगळ्यात शेवटी का नकं लावायला पाहिजे होता. झालं, खूप नुकसान झालं यावर्षी. केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. असे बरेचसे प्रॉब्लेम यावर्षी आजपासून येणार हे मी लिहून देतो. आता याची कारणं काय हे जर बोलायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल बघा. पण मी आज एका प्रॉब्लेमबद्दल तुम्हाला बोलतोय. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम वाटतो तो पीएच. आता पीएच काय असतो हे आपल्याला काही घेणं देणं नाही. पीएच हा मराठी म्हणजे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये म्हटलं तर सामू. पीएचचा आता पीएच सामू हे दोन्ही गोष्टी डोक्याच्या वर जाणारे आहेत. पण एक साध्या सिंपल भाषेत समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. शुगर आहे ना, शुगर 120 130 असेल तर नॉर्मल. म्हणजे मी असेल, तुम्ही असेल, अजून कोणताही व्यक्ती जर असेल त्याची शुगर जर 120 130च्या दरम्यान असेल ती नॉर्मल असते. पण शुगर जर 120च्या खाली उतरली तर लो शुगर म्हणतात, तरीही त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. 120 130च्या पुढे 140 150 150 200 जर शुगर गेली, 300 जर शुगर गेली तर हाय शुगर म्हणून तुम्हाला दवाखान्यात पळावंच लागतं. म्हणजे शुगर ज्या पद्धतीने 120 130 पाहिजे त्याच पद्धतीने पाण्याचा पीएच हा 6 ते 7च्या दरम्यान असला पाहिजे. तो कमी झाला तरी प्रॉब्लेम, जास्त झाला तरी प्रॉब्लेम. आणि मी सांगतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 8 पासून 9 10 11पर्यंतचा पीएच मान वेगवेगळ्या भागांमध्ये मी पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यावरती कोणताच शेतकरी बोलायला तयार नाही. त्याच्याकडे कोणत्याच प्रकारचं औषध त्याच्यासाठी नाही आहे. ते औषध त्याच्यामध्ये टाकत नाही आणि त्याच्याने स्टिकर हे काय असतं त्याला काही घेणं देणं नाही. फक्त मला रिझल्ट पाहिजे एवढंच त्याला घेणं देणं असतं. आता त्याच्यामुळे होतं काय, पाण्याचा पीएच हा जर तुमचा 7च्या पुढे जर गेला 8 9 10 11 तर जितका जास्त पीएच वाढेल तितका सर्वात जास्त प्रॉब्लेम तुम्हाला वाढेल. कितीही चांगल्या चांगल्या कंपनीचे ब्रँडेड औषधी जर तुम्ही फवारल्या त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळत नाही. मग हा पाणी पीएच तरी आपण कधी चेक केला आहे का? आता काही प्रश्न तुमचे असतील, सर कुठं चेक करायचा, कसा चेक करायचा, घरी चेक करता येईल का, कुठं लॅबमध्ये चेक करता येईल का? आम्हाला कसल्याच प्रकारची आयडिया नाही आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. घरच्या घरी तुम्ही पीएच चेक करून घेऊ शकता. तो कसा करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. त्या संदर्भातला मी अजून एक व्हिडिओ पुढे देईल तुम्हाला, काय पाण्याचा पीएच कसा मोजायचा, तो घरच्या घरी चेक कसा करता येईल आणि त्याला क्लिअर करण्यासाठी काय करता येईल याचासुद्धा मी अजून एक व्हिडिओ बनवतो आहे. त्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि म्हणजे ज्यावेळेस पुढे व्हिडिओ मी टाकेल त्यावेळेस इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचं जे बेल आयकॉन दिलेलं असतं ते पण दाबून घ्या, जेणेकरून जेव्हा व्हिडिओ पडेल त्याचं इन्स्टंट नोटिफिकेशन तुमच्या पॉपअप स्क्रीनवरती येईल आणि नंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल आणि तुम्हाला त्याचं नॉलेजसुद्धा मिळेल. म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आता पाण्याचा पीएच जर तुम्हाला चेक करायचं आहे, घरच्या घरी चेक करायचं आहे, नाही जमत आहे, तुम्ही मला कॉल करा. आता तुम्हाला माहिती आहे मी पूर्ण महाराष्ट्रावर फिरू शकत नाही आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव गाव माहोरा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना या ठिकाणी एक ऑफिस शेतकऱ्यांसाठी ओपन केलं. त्या ठिकाणी मी हप्त्यातून 2 दिवस हे शेतकऱ्यांसाठी देतो. ज्या ठिकाणी शेतकरी येतात, त्यांना जे काही मार्गदर्शन पाहिजे ते मार्गदर्शन घेतात. ज्या काही औषधी त्यांना त्याही त्यांना तिथून सुचवल्या जातात. काय सांगायचं त्याही तिथून सांगितल्या जातात. कुठून घ्यायचे तुम्ही तुमच्या परीनं घ्या, रासायनिक घ्या, जैविक घ्या, पण माझा भर हा जैविकवरती सर्वात जास्त असतो. तुम्ही माझे सांगितलेली ट्रीटमेंट केली पाहिजे असाही काही भाग नाही, पण तुमचे प्रॉब्लेम्स तुमचे निदर्शनास आणून देणं हा माझा आद्य कर्तव्य आहे. यासाठी कसल्याही प्रकारचे चार्जेस मी घेत नाही. काहीही प्रॉब्लेम आले असतील निश्चितपणे कॉल करा. वेळ होईल पण रिप्लाय नक्कीच भेटेल. तर यावर्षी थोडंसं नियोजन करून काळजीपूर्वक माती परीक्षण, पाणी परीक्षण करून घ्या. नाही करता येते, नाही काही रस्ता भेटत आहे, माझ्याशी संपर्क करा. त्या संदर्भातले सुद्धा तुम्हाला गायडन्स करतो. तेही सुद्धा तुम्हाला या ऑफिसमध्ये माती परीक्षण करायला थोडा वेळ लागेल, त्याचीसुद्धा आपण उपलब्धता करून घेत आहोत. पण पाणी परीक्षणही तुम्हाला निश्चितपणे करून दिलं जाईल. पीएच काय असतो, कशा पद्धतीने क्लिअर करायचा असतो, कसे त्याचे रिझल्ट्स मिळत असतात, तुम्ही जे काही औषधी आणतात त्याचं कॉम्बिनेशन कसं घ्यायचं असतं, रासायनिक असेल जैविक, या सर्व संदर्भात मार्गदर्शन देण्याचं काम हे मिशन समूहाअंतर्गत मी तुम्हाला करतो आहे. आणि विशेष म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट करते. कसल्याही प्रकारचं शुल्क त्यासाठी तुमच्याकडनं आकारत नाही आहे. फक्त येताना तुम्हाला 2 दिवस अगोदर कॉल करून यायचं आहे, अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे. कारण मलासुद्धा माझी शेती, इतर शेतकऱ्यांचे कॉल्स किंवा इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं आहे. तर तुम्हालाही वेळ द्यायचा आहे. तर तुम्हाला वेळ देत असताना इतर शेतकऱ्यांना वेळ देता येणार नाही. म्हणून तुम्ही जर दुरून येणार असाल तर तुम्हाला तेवढा वेळ देता आला पाहिजे, तुम्हाला तेवढं गायडन्स देता आलं पाहिजे. आणि निश्चितपणे सांगू शकतो शेतकऱ्यांना की यावर्षीच नाही कधीच इथून पुढे शेतकऱ्यांना औषधांची गरज नाही, शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.
पण ते मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्हाला वेळ देणं तेवढंच गरजेचं आहे. आम्ही आमचा वेळ देण्यासाठी तयार आहोत. फक्त तुमची तयारी असली पाहिजे. त्यासाठी खर्चही तुम्हाला काही करायचा नाही आहे. फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे. त्यासाठी एक वेळ सेवेची संधी द्या. पुढे भरपूर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. एक वेळेस तुम्ही मिशन समृद्धीसोबत जर आलात तर समृद्ध होईपर्यंत तुम्हाला सोडणार नाही. मिशन समृद्धी ही एक कोणती कंपनी, तर मिशन समृद्धी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं एक मिशन आहे. ज्या मिशनचा सर्वात मोठा उद्देश आहे की शेतकऱ्याला घेऊन पुढे चालायचं आहे आणि शेतकऱ्याला समृद्ध बनवायचं आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.